नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र एक आठवण. ताज्या बातम्या व रोखठोक विचार पाहण्यासाठी आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आपण आपल्यास माहित आहे मित्रांनो, नुकतंच जे जंतर मंतरचं आंदोलन झालं काँग्रेस जनता पार्टीचं, त्या मागे जे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं आणि ते भारत सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मेटाचा जो मालक आहे मार्क झुकरबर्ग काहीतरी, त्याला त्या ठिकाणी नोटीस पाठवली आणि तुमचे हे जे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप, या तिघांचा मालक हा मेटा कंपनी म्हणजे तो मार्क झुकरबर्ग कोणतरी आहे, की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केलं की हे जे विद्यार्थी जनजीसाठी किंवा त्या नीट परीक्षेबाबत बसलेले आहेत आंदोलनाला, त्याबाबत आम्ही कठोर चौकशी करू आणि त्यांना सजा देऊ, अशा प्रकारचं एक आव्हान त्यांनी सोशल मीडियावर केलं होतं. परंतु हे आव्हान केल्यानंतर काही वेळातच ते त्यांचं ते जे भाषण होतं किंवा संदेश होता तो या सोशल मीडियावरून हटवण्यात आला. आणि हे जेव्हा भारत सरकारच्या लक्षात आलं तेव्हा हे संपूर्ण षडयंत्र जे या आंदोलनामागे होतं काँग्रेस जनता पार्टीच्या, हे त्यांच्या लक्षात आलं. जोपर्यंत पंतप्रधानांचा संदेश त्यांनी हटवला नाही, म्हणजे पंतप्रधानांचा संदेश जर काही विद्यार्थ्यांना पटला तर ते आंदोलनातून बाहेर होतील, मग हे आंदोलन बारगळेल. आणि म्हणून त्या मेटाने हा संदेश हटवला आणि मग हे बाब भारत सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जे नोटीस पाठवलं त्या मेटाला, त्यांचे अधिकारी भारतात आले, त्यांचे उपाध्यक्ष वगैरे म्हणजे संबंधित अधिकारी, आणि मग इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया हे जे मंत्रालय आहे, अश्विनी ते कोण वैष्णव अध्यक्ष आहे त्या मंत्री आहेत, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्यांना खडसावलं की तुम्ही हे पंतप्रधान, त्यांनी हे सांगितलं नाही की या आंदोलनाचे जे तुम्ही हिंसक आंदोलन तुम्ही वारंवार दाखवत होता, तुमच्या प्लॅटफॉर्मवरून बुस्ट करत होता, हे तुम्ही का केलं, त्याविषयी ते न बोलता असं सांगितलं की पंतप्रधानांचा तो संदेश तुम्ही हटवला का. तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला काही कल्पना नाही, कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो, हे सगळे प्लॅटफॉर्म आता एआय चालवतो आणि त्यात मनुष्यबळ कमी आहे आणि एआय सगळे हँडल करतो. आणि मग त्यांनी असं सांगितलं तर त्या शिष्टमंडळात त्यांनी संपर्क केला त्या मालकाला, मार्क झुकरबर्ग कोण आहे त्याला, आणि त्यांनी मग भारत सरकारने माफी मागितली. माफी मागितल्यानंतर सुद्धा अश्विनी तो दुबे कोण, सॉरी, एक दुबे म्हणून आहे त्या कमिटीचे, त्यांनी देखील त्यांना खडसावलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मग त्यांनी असं विचारलं की या आंदोलन काळामध्ये जेव्हा हे जंतर मंतरला काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळी कमीत कमी 2000 नवीन अकाउंट्स, लक्षात घ्या मित्रांनो, खूप भारतात प्रत्येक इस्मानी गंभीर ही अशी गोष्ट आहे, 2000 अकाउंट युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला ही ग्रुप ऍड झाली. वेगवेगळ्या नावाने ते चॅनल असतील किंवा ग्रुप असतील, आपण पाहिले असतील त्या काळात जे आंदोलक, हिंसक आंदोलक दाखवत होते, पोलिसांचा लाठीचार्ज, त्या सोनम वांगचूकचं उपोषण, अभिजित तितकेचं ते आंदोलन दाखवत होते, ते ग्रुप तुम्ही कधीही पाहिले नसतील चॅनल. ते अचानक हे स्पॉन्सर केले गेले आणि हेच षडयंत्र होतं मित्रांनो. आणि ते वारंवार तेच दाखवत होते की कशा प्रकारे या संपूर्ण देशामध्ये आता विद्यार्थ्यांचा पाठिंबा या आंदोलनाला. आणि मग सरकारच्या लक्षात आलं की जे बांगलादेशात घडलं, जे नेपाळमध्ये घडलं, तेच यावेळी भारतात घडत आहे आणि घडलं देखील तसंच. हे सगळे हँडलर ISI आणि अमेरिकेची जी यंत्रणा आहे मेटा, ही यंत्रणा याचं संचालन करत होती. आता त्यांनी ज्यावेळी सरकारने त्यांना विचारलं हे तुम्ही जे व्हिडिओ दाखवत होते, पोलीस लाठीचार्ज करत आहे विद्यार्थ्यांवरती, हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही जे दाखवत होते हे कशा आधारे दाखवत होते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही हे पोस्ट करत होतो, आम्हाला त्यासाठी पैसे मिळत होते. आता जे सोशल मीडियावर काम करतात त्यांना माहिती असेल, तुम्ही युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा एक्स अकाउंट, ट्विटर, याच्यावरती जर तुम्हाला एखादी बातमी, एखादा कार्यक्रम किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर तो ज्यावेळी तुम्ही लोड करता त्यावेळी ते तुम्हाला एक ऑप्शन असतं हे पोस्ट करायचं का तुम्हाला. आणि युट्यूबचं देखील त्याच प्रकारे प्रोटेक्ट, म्हणजे तुम्हाला त्याचं जाहिरात करायची का, जाहिरात रूपाने तुमचा हा व्हिडिओ आम्ही दाखवू, सगळ्या प्रेक्षकांसमोर तो ठेवू आम्ही, त्यासाठी हा पोस्ट करायचा. मग ते एक व्हिडिओचा चार्ज असेल, 1 महिन्याचा चार्ज आहे त्याचा, 1 वर्षाचा चार्ज आहे, 3, अशा प्रकारे जसं आपण मोबाईल रिचार्ज करतो त्याचा 28 दिवसाचा, 1 महिन्याचा म्हणून 28 दिवस येतात, 3 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे, 1 वर्षाचा रिचार्ज आहे. अशा प्रकारे या बातम्या व्हायरल करण्यासाठी देखील गोष्ट करावे लागतात आणि त्याला पैसे द्यावे लागतात. मग हे जे 2000 नवीन अकाउंट त्या ठिकाणी तयार झाले, त्या काळामध्ये सुरू झाले, त्याची प्रत्येक बातमी ही बुस्ट होत होती, 1 लाख लोक ती बातमी पाहत होते. मग या यंत्रमागे कोण होते, हा पैसा कोण देत होतं, याचा देखील आता तपास सुरू आहे मित्रांनो. हे सगळं पैसे परदेशातून येत होते, मेटाला ते पैसे पेड केले जात होते आणि त्याच्या जे चॅनल त्यांनी हायजॅक म्हणजे सुरू केले होते त्या आंदोलन दाखवण्यासाठी, ते आंदोलन सगळ्या भारतात दाखवण्यासाठी, जसं नेपाळ आणि बांगलादेशात झालं त्या प्रकारे ते त्या ठिकाणी दाखवले गेले.
आणि संपूर्ण देशात एकच प्रश्न होता की आता सगळं देशातले विद्यार्थी रस्त्यावर आले. असं काही नव्हतं मित्रांनो. जे त्या जंतर मंतर विद्यार्थी होते त्याच्यात अर्धे तर काही अतिरेकी होते. आपल्याला आता पंजाब पोलिसांनी 9 अतिरेकी पकडले. आता पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही, त्या पक्षाची सत्ता आहे. त्या पोलिसांनी जे अतिरेकी पकडले त्यात तर 2 टोळ्यात 4 तर लहान मुले. म्हणजे अशा प्रकारे हे ते पिस्टल असेल, काडतुसं त्यांच्याकडून पेट्रोल पंप पकडले गेले. ते रेकी करत होते. सगळं लाईव्ह ते पाकिस्तानला ISIला दाखवत होते. आणि अशा प्रकारे ते वाट पाहत होते फक्त की कधी हे विद्यार्थी संसदेत घुसतात. आणि संसदेत एकदा ते घुसले असते तर हे अतिरेकी सुद्धा संसदेत जाऊन ते जे संसदेमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला होता त्या प्रकारचा हल्ला संसदेवर झाला असता. त्या ठिकाणचे मंत्री आणि खासदार मारले गेले असते. अशा प्रकारचं हे षडयंत्र होतं. आता हे तपासातून उघड झालंय आणि हे पंजाब पोलिसांनी जाहीर केले. आणि त्यात 2च टोळ्या पकडल्यात. अशा ISIने अनेक टोळ्या या आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये घुसवलेल्या होत्या. रेल्वे प्लॅटफॉर्म पासून सगळ्या आंदोलनाचं लाईव्ह अमेरिका आणि ISIच्या यांना पाकिस्तानला लाईव्ह दाखवत होते. हा ते पण तपासात उघड झाले. आणि या सगळ्याला देशातील काही विद्यार्थी सहकार्य करत होते, बळी पडत होते. हे देशाचं शल्य आहे मित्रांनो. बांगलादेशात आपण पाहिलं हे जनजीचे अशाच प्रकारे त्या बातम्या व्हायरल केल्या गेल्या. त्या जनजीला त्या ठिकाणी भडकवलं गेलं आणि मग अतिरेकी त्यात घुसून पाकिस्तानचे काही हँडलर त्या ठिकाणी घुसले आणि त्या जिहादी विचाराच्या लोकांनी त्या संसदेत घुसले, त्या पंतप्रधानांच्या घरात घुसले. त्या बाईच्या चड्ड्या आणि ब्राव त्या ठिकाणी ते असे दाखवत होते. इतका नीचपणा भारतात देखील होणार होता. भारतात आपण पाहिलं काही मुली ज्या खानदानी नाहीत अशा नीच मुली काय काय 13व्या या मोदीच्या कोणी म्हणत होत्या पोलिसांचे जे पोर आहेत ते मोदींनी काढले. अशा नीचपणाच्या काही गोष्टी अशा आहेत मित्रांनो ते सांगाव्याच लागतात. कारण इतका नीचपणा त्या ठिकाणच्या मुली करत होत्या. काही ड्रगच्या नशेत होत्या, काही नाचत होत्या, काही ते शाहीनबागवाले त्या ठिकाणी आले होते. जैन ते काय विद्यापीठे ते विद्यार्थी होते ते शाहीनबागवाले आणि ते त्या अतिरेक्यांना सोडवण्याची भाषा करत होते. फक्त अल्लाच एक देव आहे बाकी सगळे अशा प्रकारे आणि जय 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 भीम फक्त या घोषणा त्या ठिकाणी देण्यात येत होत्या. आणि हे प्रकरण कोणी सुरू केलं? न्यायाधीश सुदर्शन यांनी. त्यांनी एका याच्यात सांगितलं की आपले जे विद्यार्थी आहेत शिकलेले त्याला नोकऱ्या नाही ते आपले सोशल मीडियावर पडून असतात कोपऱ्यात धुराळाप्रमाणे. आता त्या सुदर्शनाची काय उपटायची होती, त्या अभिषेक जो दिपके त्याने उपटायची होती सगळी. काय भादरलेली असेल पिकलेली याने उपटायची होती त्याची. त्याने त्याला सोडून तो शिक्षण मंत्र्याच्या मागे लागला. ठीक आहे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला, हा तो गोष्ट वेगळी आहे ते. पण आता ते काय म्हातारी मिळायचं दुःख नाही पण काळ सोकावलाय. हा दीपक आहे पण आता सुपाऱ्या घेईल. संजय शिरसाट जे शिंदे सेनेचे आहेत त्यांच्या जातीचे आहेत ते किंवा तो बच्चू कडू हे त्याला भेटायला गेले. इतका महान क्रांतिकारक हा दीपके झालाय. तो वांगचूक कोण होता तो, त्याने लडाखला काय प्रताप केले पाहिले असेल आपण. किती विद्यार्थ्यांचे जीव गेले त्या ठिकाणी. हे असे देशद्रोही विचारांचे लोक या देशाचं नेतृत्व करायला आले तर या देशाचं काय होईल. त्यांचा एकच अजेंडा आहे की सनातन आणि हिंदुत्व मानणारे जे पक्ष आहेत ते भारतातून संपवायचे आणि या ठिकाणी इस्लामचा झेंडा फडकवायचा. हे ISIचं स्वप्न आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो. एक तो कोण तो जावेद भाई तो 8-10 लाखाचं जेवण देत होता. त्याचं काम काय तर मोबाईल रिपेअरिंग वाला. हे पैसे कुठून येत होते? तेव्हा हा सगळा विचार जर केला आपण तर हे आंदोलन म्हणजे एक षडयंत्र आहे मित्रांनो. आणि या आंदोलनामध्ये असे जर हजारोंची भेट असेल, असे अतिरेकी घुसले, असे जिहादी घुसले, काही त्यांनी बरं वाईट केल्या गर्दीत तर याचं जबाबदार दीपक घेईल का याची जबाबदारी? तेव्हा ही गोष्ट वेगळी. दुसरी गोष्ट त्याला जी परवानगी दिली जंतर मंतरवर त्या परवानगीची आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी अशी लिस्ट असते तेवढे भरून द्यावी लागते. त्यातला एकही त्यांनी नियम पाळलेला नाही. जंतर मंतरचे पोलीस कोणाचे उपटत होते त्या ठिकाणी हा आमचा प्रश्न आहे. हे हरामखोर जे पोलीस असतात त्या काही नीच पोलिसांमुळे तसे जंतर मंतर पार्लमेंटरी पोलीस स्टेशन जे नीच पोलीस आहेत त्यांच्यामुळे सगळ्या दिल्लीच्या पोलिसांची आबरू चव्हाट्यावर गेली. त्यांचे डोके फुटले या नीच पोलिसांमुळे. आणि याला जबाबदार कोण आहे? तर असा जो आता जो अतिरेक चाललेला आहे सोशल मीडियाचा त्याचा जेव्हा त्याला जाब विचारला जुबेर बर्ग त्यांनी माफी मागितली. माफी मागून प्रकरण मिटणार नाही आहे मित्रांनो. हे जे सोशल मीडियावर तरुणांना आमच्याच आता गावातील एक शेमडा पोरगा आपण म्हणूया तो शिकतोय काहीतरी. त्यांनी सांगितलं की म्हणजे ह्या अतिरेकी विचारांच्या जवळ जेव्हा ही मुलं जातात ते देखील अतिरेकी बनतात. त्यांचे विचार हे देशद्रोही होतात आणि त्यांचा एकच अजेंडा मग सनातन हटाव. आता मराठी मुलं येत विचारतात आपल्या त्या पोराने आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी जे ते बॅरेक लावले त्याच्यात करंट सोडला होता. आता इतके लोक चढले तो अखिलेश चढला त्याला करंट लावून का नाही नेले ते? म्हणजे असे अफवा अशा मुलांमध्ये विष त्या ठिकाणी पेरलं जातं आणि त्याला बळी पडतात. आणि त्यासाठी संस्कार हे गरजेचे असतात. ज्यांच्या मुलांवर संस्कार नाहीत असे मुलं त्या अतिरेक्यांच्या या अशा आंदोलनाचे बळी पडतात मित्रांनो. आंदोलन जरूर करा. आंदोलन प्रत्येकाचा हक्क आहे.
आंदोलन अण्णा हजारेंनी देखील केलं होतं, आंदोलन आम्ही देखील करतो, परंतु ते समाजासाठी आहोत. देशद्रोही विचार पुसण्यासाठी अशी आंदोलनं जे होतात, त्यावेळी परदेशाच्या पैशातून फंडिंग मधून हे आंदोलन होतात. ते आंदोलन देशाला घातक आहेत हे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. सोशल मीडियावरती आता पुन्हा आपण त्या विषयाकडे येऊ. हे जे मेटा किंवा हे परदेशी सगळे हँडलर आहेत, यांच्याकडे तुमची माहिती असल्यामुळं ते देशात काहीही करू शकतात. त्यापुढे त्यांना आता लक्षात आलंय की देशामध्ये आपला विचार त्या ठिकाणी मांडायचा असेल तर सोशल मीडिया सगळ्यात बेस्ट असं साधन आहे. सोशल मीडिया हे आता विष बनलेलं आहे मित्रांनो. ते चांगलं पण आहे. आपण ज्यावेळी आता पेमेंट असेल किंवा फोन पे वगैरे हे काही गोष्टी चांगल्या देईल व्यवसायासाठी, शिक्षणासाठी. तुम्ही शिक्षणासाठी त्याचा उपयोग करा, चांगले संस्कार घेण्यासाठी उपयोग करा, परंतु देशद्रोही विचार घेण्यासाठी आता मुलं मुली या सोशल मीडियाचा वापर करतायत. हे देशासाठी घातक आहे. मोदी गेले काय, शहा गेले काय, देशाला काही फरक नाही पडत. इंदिरा गांधी गेली, काही देशाला फरक नाही पडला. राजीव गांधी गेला, त्याचे 400च्या वर खासदार होते, काही फरक नाही पडला. आता हे देखील हुकुमशाहीच्याच वाटेने मोदी शाह चाललेले आहेत. परंतु त्याचा सोशल मीडियाचा वापर ज्यावेळी परदेशी शक्तींद्वारा तुम्ही जर जन्म उलथू पाहत असाल तर ते ठीक नाही. मोदी शहाची बाजू घेत नाही आम्ही. त्यांना देखील त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. महाराष्ट्रात कुठलेही कामं होत नाहीत, फक्त पैसा आणि पैसा हेच एकमेव काम आमदार, खासदार आणि मंत्री आणि सरकार करत आहे. रस्त्याचे कामं करा, काही करा, भ्रष्टाचार करा आणि पैसे कमावा, एवढंच एक काम सध्या चालू आहे. पहिलं सरकार देखील तेच करत होतं, हे देखील सरकार तेच करत आहे. मग जनतेपुढे एक प्रश्न आहे, नेमकं जनतेने काय करायचं. तेव्हा सोशल मीडियावर जे मेटाने केलं ते यापुढे देखील होईल मित्रांनो. असे व्हिडिओ अचानक त्या ठिकाणी येतील आणि जे देशद्रोही विचारांचे लोक आहेत त्यांना हायलाईट केलं जाईल, त्यांचे व्हिडिओ समाजापुढे दाखवले जातील आणि मग समाज म्हणेल हेच देशात आता खरवार आहे, यांचंच आता ऐकलं पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे सोशल मीडियाचं जे षडयंत्र अभिजित दिपकेच्या द्वारे या देशात आलेलं आहे ते थांबवणं देखील गरजेचं आहे. विद्यार्थी जे JNUच्या माध्यमातून शाहीनबागच्या विचारांतून जे आता देशभर पसरत आहे विष, नेपाळ आणि बांगलादेशाच्या मार्गाने जर या देशाला न्यायचं असेल, आता आपण ते नेपाळमध्ये पाहताय. नवीन सरकार आले, वर्ष नाही झालं, आज नेपाळमध्ये पुन्हा त्या ठिकाणी दंगली सुरू आहेत. विद्यार्थी पुन्हा आगी लावलेल्या जात आहेत, त्या ठिकाणी मुर्दे पडत आहेत. बांगलादेशात देखील आपण पाहता तो काय सुरू आहे, सगळीकडे अशांती आहे. कारण या विचारांनी जर सरकार आलं, असे सरकार जास्त दिवस टिकत नाहीत आणि मग त्याचा व्हायचा तोच परिणाम देश खड्ड्यात जातो आणि खड्ड्यात दिलेला देश उभरायला पुन्हा अनेक वर्ष जातात मित्रांनो. तेव्हा हे जे सुरू आहे देशामध्ये आमची एकच विनंती आहे, कोणाला आवडो कोणाला न आवडो आम्हाला काही फरक नाही पडत. आम्ही जे पाहतोय देशामध्ये नेमकं काय सुरू आहे ते आपणा समोर मांडत आहोत. ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, ज्याला नाही घ्यायचं त्यांनी घेऊ नका. आमची कोणावर जबरदस्ती नाही. परंतु तुमचे जर आमचे विचार पटले किंवा जरी काही आमचे चुकीचा आम्ही संदेश देत असू, आपण अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवावं. आणि आमचा हा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या सनातन देश राष्ट्रप्रेमी जे तरुण आहेत किंवा जनता आहे यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा ही एक विनंती आहे. फक्त इतके सतर्क राहा. देशावर आज खूप मोठे सोशल मीडियाचं संकट आलेलं आहे. तरुण पिढी भरकटत आहे. आज आपण जंतर मंतरचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यांना फक्त नेपाळ आणि बांगलादेश प्रमाणे त्या भारतावरती इस्लामिक जो पाकिस्तानचा विचार आहे किंवा अमेरिकेचे जे गुलाम आहेत असे त्यांना जागेवर बसवायचे आहेत आणि त्यामुळे हे षडयंत्र सुरू आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.